आपण प्रार्थनेविषयी बोलत होतो आणि आपण सकाळी बघितलं की ज्या परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो तो परमेश्वर काय आहे, अशक्य गोष्टी शक्य करतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आपण काय बघितली होती की तो विश्वसनीय परमेश्वर आहे. आपण जितका त्याच्यावर विश्वास ठेवू तितका तो आमच्या विश्वासाला पुरा उतरतो. परमेश्वराने येशू ख्रिस्त जेव्हा चिन्ह चमत्कार करत होता त्यावेळेस तो नेहमी असं विचारला की काय तुझ्यामध्ये विश्वास आहे आणि तुझ्या विश्वासाच्या अनुसार तुला मिळेल. तर परमेश्वर विश्वास योग्य आहे आणि आमच्या विश्वासानुसार आम्हाला तो प्रतिफळ देतो. आता आपण बघूया की आमच्या परमेश्वराने की आमच्या देवाने आमची प्रार्थना का ऐकावी. आम्ही कुठल्या अधिकाराने किंवा कुठल्या हक्काने परमेश्वराकडे जातो त्यावेळेस परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. जेव्हा येशू ख्रिस्ताला शिष्यांनी विचारलं की आम्ही कशी प्रार्थना करावी आम्हाला शिकव, आणि पहिली गोष्ट येशू ख्रिस्ताने आम्हाला काय सांगितली, प्रार्थना शिकवताना पहिले शब्द काय वापरले, हे आमच्या स्वर्गातील, हे आमच्या स्वर्गातील, हे आमच्या स्वर्गातील पित्या या नावाने आपण प्रार्थना करतो. आपण कुठल्या दुसऱ्या गोष्टींनी प्रार्थना करत नाही, दुसरं कुठलं नाव आम्ही देत नाहीये. बघा आमचा परमेश्वर कुठं असा उंच जागी बसलेला डोंगरावर जाऊन बसलेला परमेश्वर नाहीये. आमचा परमेश्वर आमच्या हृदयामध्ये वसणारा, आमच्या मध्ये चालणारा फिरणारा परमेश्वर आहे. बरोबर, असा तो उच्च स्थानी तर तो आहे डेफिनेटली. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गामध्ये विराजमान, स्वर्गाच्या सिंहासनावर बसलेला परमेश्वर आहे. पण त्याच वेळी ॲट द सेम टाईम तो आमच्या हृदयामध्ये बसून आमच्यामध्ये चालणारा फिरणारा परमेश्वर आहे. तर परमेश्वराला असं पाहिजे की जेव्हा आम्ही हे म्हणतो की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तेव्हा आम्ही परमेश्वराकडे एका नात्याने येतो. बघा ज्याचा मुलगा असतो तो आपल्या बापाकडे जाऊन काय करतो, हट्ट करतो. बरोबर, लहान मुलं कशी हट्ट करतात बघितलं, सोडतच नाहीत अजिबात दिल्याशिवाय, पकडून ठेवतात. इतकं इरिटेट करतात बापाला की बाप एक दिवस बाबाचा घेऊन टाक. ते फक्त आपल्या बापाला इरिटेट करतात, दुसऱ्यांच्या बापाला जाऊन करतात का, नाही. बरोबर, तसंच परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, तुम्ही माझ्यासाठी अजनबी नाही आहे, तुम्ही माझ्यासाठी कोणी अनोळखे लोक नाही आहे की बाबा आम्ही अनोळख्या कुठल्या तरी देवाला जाऊन नवस करतोय, कुठल्या तरी अनोळख्या देवाच्या जाऊन पाया पडतो, असं नाही. परमेश्वर आम्हाला सांगतो की जेव्हा पण आम्ही त्याच्याकडे येतो तर एका नात्याने या, एका अधिकाराने या, हक्काने या. आणि जेव्हा आम्ही त्याला म्हणतो हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही त्याच्याबरोबर नातं जोडतो. जो पण बाप असतो तो आपल्या पोराची मागणी जी जायज आहे तो पूर्ण करतो. तसंच आमचा एक पिता आहे, तो जेव्हा आम्ही त्याला त्या नावाने हाक मारतो, त्या हक्काने ते नात्याला आम्ही काय करतो, जेव्हा आम्ही बोलतो की जेव्हा आम्ही आमच्या वडिलांना हाक मारतो तर आम्ही कशी हाक मारतो, पप्पा, डॅडी, बाबा, जे पण आम्ही दादा जे पण म्हणतो ते आपण, मग त्यांना बरोबर कळतं त्यांचा आवाज. जरी बघा 100 लोक उभे आहेत आणि एक मुलगा हाक मारतो पप्पा, तर जो त्याचा बाप आहे तो काय करतो, पटकन वळतो आणि बघतो, कारण त्याला माहिती हा कुणाचा मुलगा आहे. म्हणजे ज्याचा बाप आहे तो बाप बरोबर काय करतो, वळून बघतो. तसंच जेव्हा आम्ही आमच्या पित्याबरोबर संबंध प्रस्थापित करतो, जेव्हा आम्ही हाक मारतो हे अब्बा, हे पिता, हे बाप्पा, परमेश्वर सगळं सोडून देतो आणि आमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. म्हणून येशू ख्रिस्तानी जेव्हा प्रार्थना शिकवली त्यांनी हे नाही बोललं हे आमच्या स्वर्गात बसलेल्या देवा, बरोबर, हे अजनबी देवा, असं काय शिकवलं का. त्यांनी बोललं की हे स्वर्गीय पिता, हे स्वर्गातील बाप्पा. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या देवाकडे येतो आम्ही कुठलं असं तसं घेऊन नातं घेऊन येत नाही, आम्ही पिता आणि पुत्राचं नातं घेऊन येतो. आमेन. तर देवाचीच इच्छा आहे की जर त्याने आम्ही येशूवर विश्वास ठेवला म्हणून त्याची मुलं बनण्याचा अधिकार दिला आहे, तर आम्ही पित्याकडे निडरतेने येतो, आम्ही पित्याकडे हक्काने येतो. आणि मग गलतीकराचं पत्र 4 अध्यायाचं 6 आणि 7 वचन आम्हाला हे सांगतं. आपण वचनामध्ये जाऊया. म्हणून देवाने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आता
आणि पुत्र आहे तर देवाच्या द्वारा वारिसी आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की जितक्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तितक्यांना पित्याने पुत्र बनण्याचा काय दिला? काय दिला? परत बोला. अधिकार दिला. जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना पित्याचा पुत्र बनण्याचा आम्हाला अधिकार मिळालाय. अधिकारचा अर्थ कळतो का? एखादा अधिकारी असतो, जेव्हा एखादा पोलीस इन्स्पेक्टर असतो, बरोबर, त्याच्या अधिकाराची त्याला जाणीव असते की माझा अधिकार काय आहे. विचार करा, देवांचा देव, राजांचा राजा, स्वर्ग पृथ्वीचा निर्माणकर्त्याची आपण पोरं आहोत. किती मोठा अधिकार आहे आम्हाला, बरोबर. आणि मग तुम्हाला वाटेल की बरेचदा असं होतं की आम्हाला अधिकारच कळत नाही, म्हणजे आमचा अधिकार येशूमध्ये काय तेच कळत नाही. आणि मग आमची जीवनं हुकली जातात, आमची जीवन हरली जातात, आमची जीवन फसली जातात. पण जेव्हा मला कळतं की मी स्वर्गीय पित्याचं मुलगा आहे, पुत्र आहे, त्यावेळेस माझ्या नजरेमध्ये माझी जी ताकद आहे, सामर्थ्य आहे, हुद्दा आहे किंवा जी स्टँडर्ड आहे ते उच्च होतं. मी स्वतःला आयरं गैरं समजत नाही, कारण मला माहिती आहे की मी कुणाची मुलगी आहे. प्रियांनो, आम्हाला जर आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर आम्हाला एक खूप मोठा अधिकार आणि ॲट द सेम टाइम खूप मोठी जबाबदारी दिली गेलेली आहे. आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत आणि इथं लिहिलं आहे तुम्ही पुत्र आहात, यास्तव देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला आमच्या अंतकरणात पाठवले आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की काय प्रूफ आहे की मी परमेश्वराचा पुत्र आहे? बरोबर. जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराने किंवा देवबाप्पाने त्याच्या पुत्राच्या आत्म्याला पाठवलं. जेव्हा पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये येतो, आम्ही सामर्थ्याने भरतो, आमची भीती निघून जाते, आमची उदासीनता निघून जाते, आम्हाला आमच्या अधिकाराची जाणीव होते. आणि तो जो आत्मा तुमच्या हृदयामध्ये टाकलेला असतो तो आत्मा नेहमी तुम्हाला देवाकडे घेऊन येतो. बघा, जेव्हा जीवन कसं बदलतं मी सांगते. येशूमध्ये आल्यानंतर तुम्ही देवाकडे येता, कुठलाही तुमचा प्रॉब्लेम घेऊन देवाकडे येता, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं, तुम्हाला आजार बरे होतात, तुमचं काम होतं आणि तुम्ही जाणता की इथे काहीतरी वेगळं आहे, बाकी जगामधल्या गोष्टींपेक्षा इथे काहीतरी जिवंत आहे, इथे काहीतरी सत्य आहे, इथं काहीतरी सामर्थ्यशाली आहे. आणि मग तुम्ही देवामध्ये, वचनामध्ये वाढायला लागता. तुम्ही एक दिवस येशूला आपला परमेश्वर म्हणून स्वीकार करता. आणि ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप करून, प्रार्थना करून येशूला स्वीकार करता, त्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये शांती येते, तुम्हाला चांगलं वाटतं. आणि तेच एक चिन्ह आहे. असं पवित्र आत्मा उतरून येतो म्हणजे असं कुठलं तरी तुमच्या उतरताना दिसत नाही, बरोबर. पण जे तुमच्या हृदयामध्ये येतं त्याच्याने तुम्ही जाणता की माझ्यामध्ये काहीतरी बदल झालाय. आता मला ते टी व्ही बघण्यात इंटरेस्ट नाही वाटत, आता मला फालतू गप्पा मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही वाटत, आता मला शिवी दिली तरी मला अशी एक बोचण लागते की नाही, मी हे केलं नाही पाहिजे. त्यांना पुत्र बनण्याचा अधिकार दिला आणि त्या पुत्राच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला पित्याला अब्बा बाप्पा अशी हाक मारण्याचा अधिकार मिळाला. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की यावरून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारिसही आहे. तर आम्ही फक्त पुत्र बनत नाही, नॉमिनल पुत्र बनत नाही, बरोबर. आजकाल पोरं आईबाप कधी मरतात त्याची वाट बघतात. का माहिती आहे? कारण खूप मोठी प्रॉपर्टी असते मागे ठेवलेली. मग त्यांची ते जिवंत असतानाच काय असतं, वाटणी चालू होते. तुला किती मिळणार, मला किती मिळणार, तू घर घे मी शेत घेतो, तू गाडी घे मी बंगला घेतो, कारण आईबापाने काहीतरी करून ठेवलेलं असतं. आमचा बाप तो जगाचा निर्माता आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्तासाठी हे सगळं बनवलं गेलं. येशू ख्रिस्तानी सगळं बनवलं. आणि मग पिता, जो स्वर्गीय पिता आहे, तो मला आणि तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला फक्त नॉमिनल पुत्र नाही बनवलेलं आहे,
जे येशूचं आहे ते तुमचे वारीस, तुम्हाला वारीस पण बनवलंय. म्हणजे जे येशू ख्रिस्ताचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाटा आहे. म्हणजे संगी वारी, जेवढं येशू ख्रिस्ताचं आहे तेवढं आम्हाला बनतं. बरोबर. तर जेव्हा तो आम्हाला प्रिय पित्याला अब्बा पिता बोलण्याचा आणि मग पुत्राची हाक ऐकून, विनवणी ऐकून किंवा पुत्राला दुःखामध्ये बघून कुठलाही पिता शांत बसेल नाही. म्हणून मग जेव्हा तुमचं आणि पित्याचं नातं बनतं तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पिता इन्व्हॉल्व होतो. कारण आता जसं मी नेहमी उदाहरण देते की लहान मुलांची जबाबदारी कुणाची असते? जोपर्यंत मुलं पायावर उभं राहत नाहीत, कमवायला लागत नाहीत तोपर्यंत आईबाप त्याच्यानंतर पण जबाबदारी घेतात. आपल्या इंडियामध्ये बरोबर, फॉरेनमध्ये 17 वर्षाचं झालं की म्हणतात चल बाबा जा, तुझं कमवून तुला काय करायचं ते कर. आपल्या इथं म्हातारे झाले, पोरं जरी 50-60 वर्षाची झाली तरी 80-90 वर्षाचे आईबाप पोरांची काळजी घेतात. बरोबर. ते प्रेम आहे बेसिकली. काळजी घेणं हे प्रेम आहे. तर ज्या क्षणी आम्ही आमच्या पित्याचे पुत्र बनतो आमच्या जीवनाची सगळी जबाबदारी कुणावर येते? कारण आम्ही छोटे असतो, आम्ही पुत्र असलो तरी परमेश्वरामध्ये नवे असतो आणि मग परमेश्वर आमची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. आणि मग आमचा पिता तर प्रेम आहे, तो आमच्यावर किती प्रेम करत असेल. परमेश्वराचं दुसरं नाव काय आहे? परमेश्वर देव प्रेम आहे. तर तो जर प्रेम आहे तर तो आमच्यावर किती प्रेम करेल. आमेन. इफिस्कराचं पत्र 2 अध्यायाचं 18वं वचन आम्हाला सांगतं. इफिशियन्स 2:18 मध्ये सांगितलंय, त्यांच्याद्वारे आज्ञेच्या योगे आपण अत्यंताच्या पित्याजवळ प्रवेश होतो. रीड इट वन मोर. कारण त्याच्याद्वारे आज्ञेच्या योगे आपण अत्यंताच्या पित्याजवळ प्रवेश होतो. तर हा जो आत्मा आम्हाला दिलेला आहे, येशू ख्रिस्तामध्ये कुठला आत्मा आहे? पवित्र आत्मा. तोच आत्मा कुणाला दिलाय? मला दिलाय. मग आम्ही परमेश्वराचे कोण झालो? आत्मिक पुत्र झालो. बरोबर. तर जसा येशू पित्यासाठी आहे तसेच आम्ही पण बनतो. तो त्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे येशूचा जसा पित्याकडे प्रवेश होतो किंवा जसं पित्याबरोबर येशूचं नातं बनतं त्याच पवित्र आत्म्याद्वारे आमचं सुद्धा पित्याबरोबर काय बनतं? नातं बनतं. म्हणून इथे लिहिलेलं आहे की त्याच्याद्वारे एकाच आत्म्यात आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर प्रियांनो, हे लक्षात घ्या की जो आत्मा आम्हाला दिलेला आहे तो आत्मा आमच्यासाठी खूप मोठं काम करतो. आणि ते आत्मा जेव्हा पण आम्हाला कळत नाही की कशी प्रार्थना करायची, तो आत्मा आमच्याद्वारे पित्याकडे प्रार्थना करतो. खूपदा आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की आपल्याला कळत नाही मी काय करू, मी राईटला जाऊ की मी लेफ्टला जाऊ, मी हे काम करू की नको करू, हे घर घेऊ की नको, हा डिसिजन घेऊ की नको. कारण आपल्याला माहीत नसतं की पुढे काय ठेवलेलं आहे. तेव्हा हा आत्मा आमच्यासाठी काम करतो आणि आम्हाला मदत करतो की आम्ही काय डिसिजन घ्यावं आणि आम्ही काय प्रार्थना करावी. बेसिकली आम्ही कुठली प्रार्थना करावी. कारण आम्ही कधी कधी चुकीच्या गोष्टी पण मागतो. बरोबर. जर छोटा मुलगा चाकू मागत असेल तर देणार? 4 वर्षाचं पोरगं चाकू दे खेळायला म्हटलं तर देणार का? का नाही देणार? तुम्हाला माहिती, तो दुसऱ्याला तरी हट करेल ना तर स्वतःला तरी कापून घेईल. तसंच आम्ही बरेचदा लहान मुलासारखं काहीतरी मागतो जे पित्याला द्यायचं नसतं. कारण त्याला माहिती की बाबा हे दिलं. कारण माझ्याकडे असं एक उदाहरण झालं होतं की माझ्याकडे एक माणूस यायचा, तो नेहमी बोलायचा की पास्टर मेरे लिए प्रार्थना करो की मुझे रिक्षा लेना है, मुझे रिक्षा लेना है. तर आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली की प्रभू त्याला रिक्षा मिळू दे, त्याला रिक्षा मिळू दे. त्याला परमेश्वराने 1 नाही 2 रिक्षा दिल्या. जेव्हा त्याला 2 रिक्षा मिळाल्या तो असा गायब झाला, त्याला अजूनही मी शोधते, मला तो कुठेच सापडत नाही. समजलं. तर आम्ही अशा गोष्टी मागतो की त्या मिळाल्यानंतर आम्ही गायब होऊन जातो. मग हे पुत्र आहेत का? हे गेस्ट आहेत. 2 प्रकारचे लोक चर्चमध्ये असतात. पुत्र कधी घर सोडतो, आपल्या घरात पाहुणे येतात आणि जातात, परत येतात परत जातात. बरोबर. पण आपली पोरं कुठे जातात? आम्ही ज्यांची पोरं आम्ही कुठे जातो निघून? किती मारा झोडा काही पण करा, आम्ही आपल्या घरात राहतो. बरोबर. तर पुत्र नेहमी घरामध्ये राहतो. पण गेस्ट काय करतात? माझे चर्चमध्ये येणारे लोक असतात की प्रॉब्लेम आला की चर्चमध्ये यायचं, पास्टरांना पिडायचं, प्रार्थना करून घ्यायची, उत्तर मिळालं की परत जगामध्ये जायचं, तिथं परत थोडंसं
टाइमपास करायचा, परत तिथं प्रॉब्लेम आला की परत चर्चमध्ये यायचं, परत प्रार्थना करायची, परत जगामध्ये जायचं. हे कोण आहेत? गेस्ट आहेत, हे पाहुणे आहेत. पुत्र कधीच चर्च सोडत नाही. ते नेहमी किती प्रार्थनेचं उत्तर मिळू दे, नाही मिळू दे, कष्ट येऊ दे, त्रास होऊ दे, पुत्र कधीच आपल्या पित्याला किंवा आपल्या पास्टरला किंवा आपल्या चर्चला सोडून जात नाही. तर परमेश्वराने आम्हाला पुत्र बनवलेला आहे. आणि मग पुत्र आहोत तेव्हा स्वर्गीय पिताचं वचन बघा, एक खूप छान वचन मी तुम्हाला सांगणार, तुम्ही 10 वेळा ऐकलंय, परत एकदा ऐका. मत्तयकृत शुभवर्तमान 7वा अध्यायचं 7 आणि 11 वचन वाचूया आपण. या कॉन्टेक्स्टमध्ये आलेलं आहे, तर आपण हे ऐकूया परत एकदा, कारण खूपदा आम्ही ऐकलंय. पण आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला या वचनाद्वारे तुम्हाला आठवण करून देत आहोत आहे की तुम्ही परमेश्वरासाठी किती मौल्यवान आहात. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हे कुणासाठी लिहिलंय? मागा म्हणजे अच्छा, किती लोक असे आहेत की जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा स्वतः गुडघ्यावर बसून प्रार्थना करतात आणि पहिला फोन पास्टरला करत नाहीत. मागा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम असेल तर कुणी मागितलं पाहिजे? माझा प्रॉब्लेम असेल तर कुणी मागितलं पाहिजे? तर जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा पहिलं तुम्ही मागा. म्हणजे तुम्हाला पण, पास्टर पण कुणाच्या नावात प्रार्थना करतो. मी असं नाही म्हणत की पास्टरना सांगू नका प्रेयर करायला, पण कधी कधी आपल्या प्रॉब्लेमसाठी आपण स्वतः मागितलं पाहिजे. कारण मी नेहमी असं सांगते की हे जे बायबल आहे हे कुणाचं बायबल आहे? हे बायबल माझं आहे. यातली लिहिलेली वचनं कुणासाठी आहेत? तुमच्याकडे कुठलं बायबल आहे? ते तुमचं आहे. त्यातमध्ये लिहिलेली वचनं कुणासाठी आहेत? तुमच्या बायबलची वचनं तुमच्यासाठी आहेत, माझ्या बायबलची वचनं माझ्यासाठी. हे सगळे जे प्रॉमिसेस आहेत हे माझ्यासाठी आहेत, कारण हे माझं बायबल आहे. तुमच्यामधलं मग परमेश्वराचं वचन तुमच्या बायबलमध्ये सांगतं की मागा म्हणजे, ठोका म्हणजे उघडेल, आणि शोधा म्हणजे. तर हे प्रत्येकाला सांगितलेलं आहे की जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो, जर आम्ही पित्याचे पुत्र आहेत, आम्हाला स्वतःला मागितलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि ठोकलं पाहिजे. पुढचं वचन सांगतं, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो टोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलांना भाकर मागितली तर त्याला दोघा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्या कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. तर परमेश्वराचं वचन शॉर्टमध्ये हे सांगतं की तुम्ही पित्याचे जर पुत्र आहात तर परमेश्वर तुम्हाला सगळ्यात चांगल्या गोष्टी देतो. उरलं सुरलेलं द्यायचं म्हणून देत नाही. जर आम्ही शारीरिक माता पिता असताना आपल्या पुत्राला, आपल्या मुलांना चांगलं देणं जाणतो. असे कितीतरी आई वडील आहेत जे स्वतः पायी जातात पण पोराला बाईक घेऊन दिली आहे. स्वतः आमच्याकडे बघतो आम्ही लोकल आणि बसनी प्रवास करतात पण पोराकडे 4 व्हीलर आहे. आजही स्वतः झोपडपट्टीमध्ये राहतात पण पोरगा बंगल्यामध्ये राहतो. इथे स्वतः 70 वर्षाचा असून कष्ट करते पण पोराला फॉरेनमध्ये शिकायला पाठवलेलं आहे. तर आम्ही शारीरिक माता पिता असताना सुद्धा आमच्या पोरांना काय पाहिजे आणि त्यांची इतकी चांगली काळजी घेतो. तर विचार करा, तो आमचा आत्मिक पिता जो प्रेम आहे तो आमची किती जास्त काळजी घेईल आणि आम्हाला किती चांगल्या गोष्टी देईल. आमेन. मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही पित्याकडे मागाल ना तुम्हाला द बेस्ट मिळतं, द बेस्ट. मी इव्हन छोटीशी गोष्ट सांगते, जेव्हा मी खरेदीला जाते ना दुकानामध्ये घुसताना मी एक प्रार्थना करते, प्रभू या दुकानातलं सगळ्यात चांगली साडी मला मिळू दे, कमी पैशामध्ये सगळ्यात चांगली साडी मला मिळू दे. मग तो दुकानदार असला हे ते दाखवत असतो. मी म्हणते हे नाही पाहिजे, मी स्वतः जाते म्हणते मला ती साडी पाहिजे. तो अरे ये तो कली आई है, ये सबसे अच्छी है. आणि बघतं तर खरंच ती खूप सुंदर साडी असते. मतलब जेव्हा आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आमच्या पित्याला इन्व्हॉल्व करतो, जेव्हा आम्ही पित्याची एक साधी गोष्ट असते, लहान मुलगा येतो आणि बापाला म्हणतं की मला ही लेस नाही बांधता येत. 5 वर्षाचं पोरगं असतं आणि बुटाची लेस बांधता येत नाही आणि तो असं पाय पुढे करतो आणि म्हणतं की पप्पा लेस बांधून द्या. त्या
पित्याला इतकं चांगलं वाटतं त्याची लेस बांधताना, वाटतं की नाही वाटतं? बरोबर ना? जेव्हा तुम्ही मुलाला आपलं जेवण भरवता तुम्हाला किती भरून येतं. आमचा पिता तसंच आहे, तसंच हृदय ठेवतो. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी पण मी पण असं म्हणजे मी देवाकडे नेहमीच सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मी जेव्हा एकटी असते तेव्हा मी देवाशी बोलत असते. मला कुणी वाईट बोललं ते म्हणते बघ ना देवा कसं त्यांनी मला वाईट बोललं, मला चांगलं नाही वाटलं, माझं हृदय म्हणजे मला वाईट वाटलं, मला रडायला आलं. तू काय करू नको त्यांना, पण मला वाईट वाटलं. म्हणजे जसं आपण एखाद्या मित्राबरोबर किंवा आपल्या आईबरोबर किंवा जसं आम्ही लोकांबरोबर शेअर करतो ना, जेव्हा आम्ही आमच्या पित्याकडे अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करतो ना प्रियांनो, त्याला खूप आवडतं. त्याला खरंच खूप आवडतं. जेव्हा तुम्हाला कोणी नसाल ना बोलायला तर बसा शांतपणे त्याच्याशी बोला. तो कान देऊन ऐकतो. तो दिसत नाही पण तो नेहमी तुमच्या बरोबर असतो. दिसणारे लोक एक दिवस सोडून जातील पण न दिसणारा पिता तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून तो म्हणतो की मी कधी तुला सोडणार नाही. हे आम्ही येडे लोक आहेत, म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे, पण आम्ही अशा आहोत की जेव्हा आम्हाला पाहिजे असतो तेव्हा आम्हाला परमेश्वर पाहिजे असतो. पण तो म्हणतो की पाहिजे असायचा संबंधच येत नाही, मी तुझ्या बरोबरच आहे, मी कारण तुला कधी सोडलेलंच नाहीये. सो नेहमी आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर आहे हे ओळखलं पाहिजे. आमेन. तर तो म्हणतो की जर आम्ही शारीरिक पिता असताना आमच्या पोरांना चांगल्या गोष्टी देणं जाणतो तर तो स्वर्गीय पिता आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टी का नाही देणार. तर प्रियांनो, आणि तो जेव्हा देतो तेव्हा तो त्याच्या स्टँडर्डच्या अनुसार देतो. लक्षात घ्या, नेहमी सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला देतो. पेत्राला जेव्हा पेत्रानी रात्रभर मासेमारी केली आणि थकून जेव्हा जाळे धूत बसला होता, येशू ख्रिस्त येतो आणि त्याला म्हणतो की थोड्या वेळासाठी तुझी बोट देशील का मला. तो बोटीवर चढतो, प्रीचिंग करतो आणि पेत्राला म्हणतो की थोडंसं आतमध्ये जाळं टाक आणि मासे पकड. तर पेत्र त्याला म्हणतो की रात्रभर मासे पकडायचे, एक मासा नाही मिळालाय, थकलोय आता, पण जाऊ दे, तू म्हणतो म्हणून मी टाकतो. आणि तो काय करतो, जाळं टाकतो आणि काय होतं, एवढे मासे मिळतात की जाळं तुटायला लागतं. पण येशू ख्रिस्त त्याला काय बोलतो माहितीये, तू आज मासे पकडणारा आहेस, तुला उद्या मी माणसे पकडणारा बनवतो. बरोबर, ही त्यांनी काय केली, त्याच्यावर भविष्यवाणी केली. आता पेत्राला समजा तसंच सोडून दिला असता, पण पेत्राला तो काय म्हणतो, माझ्या मागे लगेच काय सांगतो पेत्राला, कारण पेत्र आहे ना खूप हुशार माणूस आहे. म्हणजे त्याचा एक शिष्यापैकी सगळ्यात कोणी असेल ना तो हुशार माणूस पेत्र होता. तर त्याला तो लगेच म्हणतो फॉलो मी, माझ्या मागे ये. नाहीतर जर पेत्राला तसं सोडून दिला असता तर पेत्रांनी काय प्रार्थना केली असते तुम्ही विचार करा. पेत्र हा फिशरमॅन होता, मच्छीमारी करणारा होता. समजा त्यांनी काय प्रार्थना केली असती, प्रभू असेच मासे मला दररोज मिळू दे, प्रभू माझी एक फिशची कंपनी होऊ दे, प्रभू मला एक चांगला गाडी बंगला मिळू दे, ना अशी केली असते की नाही. माझे पोरांना पण तू सेटल करून दे, मला दागदागिने दे, मला हे दे ते दे. पण परमेश्वराने काय सांगितलं, परमेश्वराची इच्छा पेत्रासाठी काय होती, बघ आता तुला मासे मी मिळवून दाखवले, पण तुला हे माशामध्ये नाही राहायचंय, तुला माणसांमध्ये जायचंय आणि परमेश्वराचं वचन सांगायचंय. सो बरेचदा पित्याची आमच्यासाठी ती इच्छा नसते जी आमची असते आमच्यासाठी. पित्याची आमच्यासाठी खूप मोठी इच्छा असते. बरोबर, आम्ही आमच्या याच्यासाठी आम्ही ॲट द मोस्ट काय मागू, विचार करा तुम्ही, काय काय मागून 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 काय मागाल. एका राष्ट्राचा, एका देशाचा राजा बनायचं मागाल, पण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो म्हणतो तुला मी सगळेच दिले, स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार मी तुला दिलाय. स्वर्ग आणि पृथ्वीच्या काय दिल्यात, इथे जे बांधशील ते पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, पृथ्वीवर सोडशील ते, मग एवढा मोठा अधिकार तुम्हाला दिलाय पुत्राच्या रूपामध्ये. तुम्हाला काय पाहिजे, आपण काय मागतो, साडी दे, माडी दे, पोरगी दे, मूल दे, हे दे, ते दे. परमेश्वर आम्हाला सांगतो की तू आत्मिक पुत्र असशील तर आत्मिक गोष्टी माग, आणि हे कनेक्शन आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणूनच मला आज पेत्राची आठवण याच्यासाठी झाली की म्हटलं की पेत्राला जर बोललं नसतं ना परमेश्वराने माझ्या मागे ये, तर पेत्राने खूप मोठी फिश कंपनी खोलली असती. बरोबर,
तर आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार जेव्हा मागतो, परमेश्वराची पेत्रासाठी कुठली इच्छा होती की त्यांनी माणसे पकडावे, बरोबर. तर परमेश्वर म्हणतो की जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेने मागतो, पेत्राने कधी विचार केला असेल की त्याच्या रुमालाने लोक बरे होतील? पेत्र ज्या रस्त्याने जायचा त्या रस्त्याच्या कडेला लोक, असे आजारी लोक झोपवले जायचे, कारण त्याच्या सावलीने लोक बरं व्हायचे. जे चमत्कार येशू ख्रिस्तानी केले तसेच चमत्कार पेत्राने कधी विचार केला असेल की पवित्र आत्मा मिळाल्यानंतर माझं जीवन एवढं बदलून जाईल? प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की डोळ्यांनी बघितलं नाही, कानांनी ऐकलं नाही, कुणाच्या मनामध्ये आलं नाही, अशा गोष्टी मी तुमच्यासाठी तयार करून ठेवल्यात, कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता. आमेन. तर मागायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी मागू नका, कारण आमचा देव खूप मोठा आहे, बरोबर. इतक्याशा गोष्टी नका मागू. मागायचं तर परमेश्वराच्या ऐपतीच्या प्रमाणे मागा आणि कुवतेप्रमाणे मागा. आदानीकडे त्याचा पोरगा म्हणणार नाही की मला एक बाईक घेऊन दे, बरोबर. काय म्हणेल? ते जॅकवर दे किंवा आय डोंट नो, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तसला तो मागेल. सो आमचा देवसुद्धा खूप आत्मिक पिता आहे, आम्हाला त्याच्याकडे तशा गोष्टी मागितल्या पाहिजे. तर आमचे जे प्रॉब्लेम आमच्यासाठी खूप मोठे आहेत, परमेश्वराचं राज्य आणि त्याच्या धार्मिकतेला शोधा तो म्हणतो. मग सगळ्या गोष्टी तुम्हाला उदारतेने, भरपूरतेने, ओसंडून वाहत असेल असे तुमच्या पदरामध्ये टाकल्या जाईल. आमचा परमेश्वर नेहमी दबा दबा कर, शीला लगाकर, उमड़ता हुआ आपकी गोदी में डाला जाएगा. तो आमचा परमेश्वर मोर दॅन इनफ, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं देत नाही. मला नेहमी एक उदाहरण आठवतं, जेव्हा लहानपणी आमच्या चाय द्यायचे, चहाला बोलवायचे किंवा चहा घरात बनायचा, तर कपबशी असायची, बरोबर. आणि कपबशीमध्ये कप भरून बशीमध्ये सांडेल एवढा चहा द्यायचे, बरोबर. तशी पद्धत होती आधी. कप पण भरला पाहिजे. आता आजकाल मग आलेत, ते मग पण असे छोटे छोटे असतात आणि त्यात पण कटिंग, सुपर कटिंग, डुपर कटिंग असतं, एवढूसा चहा असतो त्याच्यामध्ये, बरोबर. आम्ही घरी पाहुणे आले तरी आम्ही किती चाय देतो? अर्धा कप, बरोबर. तर पहिल्यांदा कसं असायचं, कप भरून बशी भरून चहा वाजायचा. आमचा परमेश्वर तसं देतो. कप तुमच्यासाठी, बशीमधला पडलेला परमेश्वरासाठी. कपामध्ये जे आहे ते तुमच्या गरजा पुरवण्यासाठी असतं आणि जे एक्स्ट्रा दिलेलं असतं ते परमेश्वराच्या राज्यासाठी असतं. आमेन. तर परमेश्वर नेहमी आम्हाला असं देतो. आणि मग या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, प्रियांनो, परमेश्वर नेहमी आमची प्रार्थना ऐकतो. आणि आम्हाला नाही माहिती काय मागायचे, परंतु पवित्र आत्मा, जो देवाचा आत्मा आमच्यामध्ये देवाच्या महान गुप्त गोष्टी आमच्यावर प्रकट करतो. मी तेच सांगितलं की जेव्हा आम्हाला कळत नाही की काय मागायचं, तेव्हा पवित्र आत्म्यावर सोपून द्या की काय मागितलं पाहिजे, कारण तो परमेश्वराच्या गूढ गोष्टी जाणतो, ते आमच्यापर्यंत घेऊन येतो आणि आमच्या मनाच्या गोष्टी जाणतो, तो देवाकडे घेऊन जातो. तो लिटरली रडून रडून, कणून कणून तुमच्यासाठी प्रार्थना करतो, प्रियांनो. कारण हा जो आत्मा आहे, बरेचदा किती लोकांना असं वाटतं की माझं दुःख कोणी जाणत नाही, मला कोणी समजूच शकत नाही. किती वेळा कितीतरी आपली कंप्लेंट असते की तुम्हाला ओळखतच नाही, तुम्हाला जाणतच नाही, मी कशातनं चाललंय तुम्हाला कळतच नाही. आपण आपल्याला एक असं आतून असं एक कळ येते आपल्याला की मी कसं तुम्हाला सांगू की मी कुठल्या दुःखात आहे, मी कसं सांगू की मी किती त्रासात आहे. कारण जे दुःख आपल्याला कळतं, आपण ज्यातनं जात असतो, ते फक्त आपल्याला माहिती असतं. तर प्रियांनो, आमच्याकडे एक असं सहाय्यक दिलेलं आहे, आम्हाला एक असा हेल्पर दिलेला आहे, आमच्याकडे असा एक पवित्र आत्मा दिलेला आहे, जो परमेश्वराच्या गूढ गोष्टी जाणतो आणि आमच्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या जाणतो आणि तो तिकडे पोचवतो आमच्या गोष्टी, आणि त्याच्या गोष्टी, परमेश्वराच्या गोष्टी आमच्याकडे घेऊन येतो. आणि मग जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, इच्छेने मागतो, देव आम्हाला कल्पने पलीकडच्या गोष्टी देतो. आणि मग तुम्हाला वाटतं की चिन्ह चमत्कार कसे होतात, अद्भुत गोष्टी कशा घडतात, तर अद्भुत गोष्टी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडतात. खूप मोठी बिमारी असते, खूप मोठा आजार असतो, जे डॉक्टर सांगतात की काही होऊ शकत नाही, यांना एवढेच दिवस, 1 महिना जगण्यासाठी आहे. आणि आम्ही बघतो की माझी एक साक्ष अशी आहे की माझ्याकडे एक
एक माणूस होता, त्याला कॅन्सर झाला होता आणि लंगचा कॅन्सर होता आणि त्यांना 2 दिवसामध्ये त्यांना गावाला जायचं होतं, कारण टाटा हॉस्पिटलनी सांगितलं होतं की कॅन्सर बरा नाही होणार आहे, लास्ट स्टेजचा आहे आणि आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. आणि ते नाही वाटत की 8 दिवस पण जगतील की नाही. आणि तो माणूस लिटरली त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता आणि तो टाटा हॉस्पिटलला गावावरनं ट्रीटमेंट घ्यायला आलेला होता. तर ते ज्यांच्या घरी ते आले होता तर त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणे की डॉक्टर फक्त 1-2 दिवस जगेल एवढं औषध द्या, कारण आता यांना 2 दिवसाचं ट्रेननी जायचं आहे, तर त्या ट्रेनमध्ये मरू नये, कारण मग ट्रेनमध्ये मरलं की पोलीस केस होणार आणि सगळं होणार आणि उगीच आता एवढा त्रास ऑलरेडी कॅन्सरमुळे सहन केलेला आहे, आता अजून किती त्रास सहन करणार आणि मग मेलं तर खूप प्रॉब्लेम होईल त्या पोराला गावाला घेऊन जायला. तुम्ही फक्त एक काम करा की 2 दिवसाचं कसं तरी औषध द्या की ज्याच्याने तो जिवंत राहील. मी बघितलं तो ऑलरेडी गास्पिंग होता, म्हणजे त्याला असं करत होता तो, म्हणजे लिटरली मला असं वाटलं की तो किती तासात मरेल सांगू शकत नाही. तर मी त्यांना म्हटलं की बाबा मी प्रार्थना करते आणि मी औषध पण देते, पण मी प्रेयर करू शकते का? तर ते बोलले हा तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त 2च दिवस कसं करून त्या पेशंटला 2 दिवस जगवा. तर म्हटलं ठीक आहे. मग मी प्रेयर केली, त्यांना 2 दिवसाचं औषध दिलं. तो माणूस 2 दिवसाच्या ट्रेनमध्ये उतरेपर्यंत पूर्णपणे बरा झाला. लंगचा कॅन्सर ज्याला जागेवर बसून श्वास घेता येत नव्हता, तो माणूस 1 महिन्यानी गावाला जाऊन सायकल चालवत होता आणि तो आजही जिवंत आहे. मग जेव्हा आपल्याला कळत नाही की काय प्रार्थना करायची, जेव्हा मी पवित्र आत्म्याचं सहाय्यता घेतो, तेव्हा पवित्र आत्मा आमच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये पण आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण अद्भुत कार्य करतो. आमेन. तर चर्च, इतक्या चांगल्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत ना, तरी आम्ही रडत असतो. आम्हाला कॅशच करता येत नाही, आमच्याकडे काय आहे ना ते आम्हाला कळतच नाही. आम्ही जगामध्ये बघत असतो. परमेश्वराचं वचन सांगतो की जर देव तुझ्या बरोबर आहे तर तुझ्या विरुद्ध कोण आहे? आम्ही नेहमी विरुद्ध कोण आहे ते बघतो आणि तो जज करतो. अरे तो किती मोठा आहे, अरे तो किती सामर्थ्यशाली, अरे तो काय करू शकतो. अरे बघ ना, आतमध्ये तुझ्या पवित्र आत्मा टाकलाय, ज्याने येशू ख्रिस्ताला मेल्यामधनं उठवलाय, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीचं निर्माण केलाय, ज्याने येशू ख्रिस्ताला जो आत्मा असताना देहधारी बनवून या जगामध्ये आणला, तो पवित्र आत्मा तुझ्या हृदयामध्ये टाकलेला आहे. सगळ्यात मोठी ताकद, सगळ्यात मोठी शक्ती तुमच्या हृदयामध्ये वास करत आहे. आणि आम्ही जरी शैतानाने शेपूट हलवलं की आम्ही इथं लगेच घाबरायला लागतो. परमेश्वर म्हणतो शैतानाचं तोंड मी माझ्या पायानी ठेचलंय. ठेचल्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? लसूण ठेचतात ना खलबत्त्यात, परत जोडू शकतो का? शैतानाचं तोंड येशू ख्रिस्ताने क्रूसावर ठेचलंय, तोच अधिकार मला दिलाय. पण शैतानाची शेपटी आजही हलते. साप जरी मेला तरी त्याची शेपटी हलत राहते खूप वेळ, आणि शेपटी हलली की आम्ही हलतो, जेव्हा की त्याचं मुंडकं आमच्या पायाखाली आहे. प्रियांनो, थोडंसं आज मला असं वाटतं की ख्रिस्ती लोकांनी आपला अधिकार पुत्राच्या रूपामध्ये काय आहे जाणलं पाहिजे ना. आम्हाला स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार जर दिलेला आहे आणि आम्हाला माहितीच नाही आहे की स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार काय आहे, तर आम्ही त्या अधिकारामध्ये चालणार कसं? असं लिहिलंय वचनामध्ये की पृथ्वी सुद्धा कणत आहे, पृथ्वी सुद्धा विवळत आहे की कधी परमेश्वराची मुलं त्यांचा अधिकार जाणतील आणि त्या अधिकारामध्ये चालतील, कारण ती पण शापमुक्त होण्यासाठी आजही कणत आहे. तर प्रियांनो, आज आम्हाला जागृतीची जरूरत आहे की आम्हाला हे बघण्याची जरूरत आहे की बायबलमध्ये माझ्यासाठी काय लिहिलंय, माझ्या हृदयामध्ये कुठला आत्मा टाकलेला आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मला किती मोठा विजय मिळालेला आहे. आम्हाला हारलेलं जीवन जगण्यासाठी नाही बोलवलं, आम्हाला येशू ख्रिस्तासारखं जीवन जगण्यासाठी बोलवलेलं आहे. येशू ख्रिस्त कधी आजारी पडला? येशू ख्रिस्त कधी निराश झाला, थकला, भागला? शारीरिक होतं तेवढं होतं, पण आत्मिक दृष्ट्या तू कधीच निराश नव्हता झाला. तीच ताकद, तेच सामर्थ्य आज आम्हाला दिलेलं आहे. आज आमची अवस्था काय आहे ते आम्हाला बघितली पाहिजे. 1 कोरिन्थीकराचं पत्र 2:12 मध्ये लिहिलेलं आहे, पण आत्मिक गोष्टी फक्त आत्मिक लोक जाणतात.
आत्मिक गोष्टी शारीरिक लोक जाणू शकत नाहीत, म्हणून आम्हाला लोक काय म्हणतात, पागल झालाय. बरोबर, संपलं, काय खरं नाही असं बोलतात, बरोबर आमच्याकडे बघून. पण इथं लिहिलेलं आहे की आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. आमेन. खूप मोठी विरासत दिली आहे, खूप मोठं प्रेम आमच्यासाठी आहे, परमेश्वराच्या अद्भुत योजना आमच्यासाठी आहेत, परमेश्वराची खूप मोठी कामं करण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. पण आम्हाला वेळच नाही आमच्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी. माझं पोरगच शिकत नाही, माझा नवराच दारू पितो, माझं हेच झालंय, माझं तेच झालंय, यातनं कधी बाहेर पडणार आम्ही? आणि कधी बघणार या आत्मिक गोष्टींकडे की परमेश्वराने कधी असं विचारलंय परमेश्वराला, प्रभू मला आता सिरियसली तू सांग, या जगामध्ये तू मला का पाठवलेस? धुणं भांडी फरशी करण्यासाठी नाही, पोरं पैदा करण्यासाठी नाही, पोरांचं शिक्षण करण्यासाठी नाही, नोकरी करण्यासाठी नाही, घर बनवण्यासाठी नाही, गाडी बंगला घेण्यासाठी, ते तर सगळे जगिक लोक करतात. प्रभू तुझी माझ्यासाठी काय योजना आहे मला सांग. सिरियसली विचारा, वायटल क्वेश्चन आहे, खूप मोठा जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण परमेश्वराचं वचन हे पण सांगतं की हे प्रभू बोलणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करणार, परंतु तेच जे देवाच्या इच्छेने चालतील. तर प्रत्येक दिवसासाठी आम्हाला परमेश्वराकडनं इच्छा विचारली पाहिजे पवित्र आत्म्याद्वारे की प्रभू आजच्यासाठी तुझी काय माझ्यासाठी इच्छा आहे. आणि मग रोमकराचं पत्र 8 अध्यायाचं 26 वचन आम्हाला सांगतं, तसेच आत्माने आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यशयोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्या कन्याने मध्यस्थी करतो. तर आम्हाला इथं लिहिलंय की आत्मा आम्हाला जेव्हा प्रार्थना करताना आम्हाला अशक्तपणा जाणवतो, आम्हाला कळत नाही काय करायचं आणि काय मागायचं, तेव्हा हा आत्मा आम्हाला कशी प्रार्थना करतो हे सांगतो आणि प्रार्थना आमच्यासाठी करतो आणि तो कणून प्रार्थना करतो. अच्छा, आमच्या आयुष्यामध्ये असे किती लोक आहेत की रडून रडून कणून परमेश्वराकडे प्रार्थना करतील? आम्ही तरी करतो का स्वतःसाठी? नाही करत. पण जो आत्मा आम्हाला दिलेला आहे त्याला माहिती आहे की आमच्या जीवनामध्ये कसे प्रॉब्लेम्स आहेत, आणि असं लिहिलं आहे की तो रडून रडून कणून आमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि मग लिहिलं आहे, अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करतो. आमेन. तर ज्या चांगल्या गोष्टी परमेश्वर आम्हाला देऊ इच्छितो त्या गोष्टी पवित्र आत्मा आमच्यासाठी प्रार्थना करून देवाकडनं मागून घेतो. तर पवित्र आत्मा आम्हाला येशूचे मन देतो, येशूचे हृदय देतो, येशू आमच्यामध्ये राहून त्याची जी आमच्यासाठी इच्छा आहे त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे पुरी करतो. आमेन. आणि एक शेवटचं वचन घेऊया, इफिसकराचं पत्र 6 अध्यायाचं 18 वचन वाचूया. सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व पवित्र जनांसाठी विनंती करत जागृत राहा. तर सर्व प्रकारे प्रार्थना आणि विनंती करा, आणि लिहिलेलं आहे की सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला वाटेल ते मागू नका, जे परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो तेच मागा. आणि मग एक प्रार्थना असते आमच्या स्वतःसाठी, जे आमच्या शारीरिक गरजा असतात त्याच्यासाठी, आणि एक प्रार्थना असते आत्मिक गोष्टींसाठी की प्रभू आत्म्याचं वरदान दे, प्रभू आत्म्याची दानं दे, प्रभू आत्म्याची फळं माझ्या जीवनातनं दिसू दे, प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने भर, प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनातनं पूर्ण कर. सो एक गोष्टीसाठी तुमचं रोटी कपडा मकानची प्रार्थना वेगळी, पण एक प्रार्थना नक्कीच असली पाहिजे की प्रभू तुझी जी इच्छा आहे माझ्या जीवनासाठी तू ती पूर्ण कर. तर प्रियांनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो नक्की विचार करा कुणाकडे मागतो, कोणाच्या अधिकाराने मागतो आणि काय मागतो. या 3 क्वेश्चन नेहमी स्वतःला विचारा की मी कुणाकडे मागत आहे, कुठल्या अधिकाऱ्याने मागत आहे आणि मी काय मागत आहे. तो प्रियांनो, जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात, तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य येतं. हवेमध्ये जात नाहीत प्रार्थना. तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली याची तुम्हाला निश्चिती असते.
आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार ही तुम्हाला गॅरंटी असते. मॅन आज नाही तर उद्या परमेश्वर उत्तर देणार, कारण आपल्या पुत्राची प्रार्थना तो कधीच नजरअंदाज करत नाही. तो प्रियांनो समजून घ्या की तुमचा अधिकार पुत्राच्या रूपाने काय आहे आणि पवित्र आत्म्याचं तुमच्या जीवनामध्ये काय काम आहे. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद आजच्या वचनासाठी. पुन्हा एकदा प्रभू सुंदर रीतीने तू आम्हाला सांगितलंस प्रभूजी की प्रार्थना कुणाकडे करायची, कुठल्या अधिकाराने करायची आणि कशासाठी करायची. प्रभू आजच्या वचनासाठी आम्ही तुझे धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन.